आयुर्विज्ञान आणि जीवनकला, सायन्स ऑफ लाईफ अँड आर्ट ऑफ लिव्हिंग. आपलं जीवन हे वैयक्तिक पातळीवर आपण विचार करतो तेव्हा आपला जीवन जगण्याचा अनुभव हे आपल्याला जीवन समजून घ्यायला उपयुक्त पडत असते. त्याच्यामध्ये आपलं अनुभवाचं ज्ञान हे वैयक्तिक आणि म्हणून आपलं खाजगी असतं. आपण आपल्या अनुभवातून शिकतो, त्यामुळे जीवन कला हा शब्द येतो. आणि सायन्स ऑफ लाईफ असं ज्यावेळी आपण म्हणतो, लाईफ इन जनरल, हे जे मनुष्य जीवन त्याविषयी आपल्याला जाणून घेण्यासाठी एकंदर मानवाबद्दलचं आणि मानव जातीबद्दलचं ज्ञान हे उपयुक्त आहे. हे ज्ञान की जे सगळ्यांना लागू असतं. विज्ञानामध्ये आपण ज्या नियमांच्या आधारे जग चाललेले आहे त्या नियमांना समजून घे. निसर्गाचे नियम हे निसर्गाचं एकंदर चक्र हे कसं चालतं हे आपल्याला समजावून सांगत असत. आणि जे निसर्गामध्ये चालतं त्याचंच प्रतिबिंब मानवी जीवनामध्ये आपल्याला पाहता येतं. अगदी विश्वनिर्मितीपासून ते जीवनिर्मितीपर्यंत आपण यापूर्वी जो अभ्यास केला त्याच्यामध्ये आपल्याला ही गोष्ट म्हणजे त्याला लॉ ऑफ करेस्पॉन्डन्सेस असं आपण म्हणतो. म्हणजे जे सूक्ष्मात आहे तेच स्थूलामध्ये आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे ज्यावेळी आपण आयुर्विज्ञान असा शब्द वापरलाय त्यावेळी हे विज्ञानाचे नियम आपण समजून घेऊ. ते नियम प्रत्यक्षात कशा प्रकारे आपल्याला जगराहटीमध्ये दिसून येतात हे अभ्यास. आपण पाहिलं की विश्वामध्ये वेगवेगळे लोक आहेत, तसेच माणसामध्ये वेगवेगळे शरीर आहेत. त्या लोकांची ज्या पदार्थामुळे निर्मिती झाली त्याच पदार्थापासून आपल्या देहाची निर्मिती झालेली आहे. म्हणजे आपले देह आणि ते लोक, या ठिकाणी लोक म्हणजे नॉट पीपल बट ज्याला आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्पिअर्स किंवा ग्लोब असं म्हटलेले आहे, फिलॉसॉफीमध्ये ज्याला आपण प्लेन्स म्हणतो, डिफरंट प्लेन्स ऑफ इट, त्याच्याशी आपले देह हे निगडीत आहे. निगडीत आहेत एवढंच नव्हे तर त्या लोकांची निर्मिती ज्या पदार्थातून झालेली आहे त्याच पदार्थातून आपले ते देह बनलेले आहे. म्हणजे लोकांचा जो पदार्थ तोच देहाचा पदार्थ, सबस्टन्स. म्हणजे आपल्या देहांची निर्मिती ही त्या लोकांपासून झालेली आहे. आणि त्यामुळे त्या आपल्या देहाचे भिन्न भिन्न जे पदार्थ आहेत वेगवेगळ्या देहांचे, ते शेवटी त्या लोकांमध्येच विलीन होणारे आहेत, कारण त्या लोकांतूनच ते आलेले आहेत. याच्यावरून एक लक्षात येतं की आपलं अस्तित्व हे आपल्या देहांशी निगडीत असलेल्या लोकांशी बद्ध आहे. आपण स्वतःला स्वतंत्र समजतो पण त्याचे स्वतंत्र नाही. वी आर प्रॉडक्ट ऑफ द कॉस्मॉस. आणि हे आपलं परस्परावर अवलंबून असलेलं अस्तित्व, याला लागू असलेले जे नियम, त्याच्यामध्ये सुद्धा असं पुन्हा सुसंबद्धता, जे नियम त्या लोकांना लागू असतात तेच नियम आपल्या पातळीवर आपल्यालाही लागू. त्यामुळे ज्याला आपण लॉ ऑफ करेस्पॉन्डन्स म्हणतो, म्हणजे परस्पर संबंध निश्चित करणारे हे नियम, ते लक्षात आले की आपल्या मर्यादा आणि त्याचबरोबर आपल्याला विकासाला असलेल्या संधी किंवा वाव, या दोन्ही गोष्टी आपल्याला स्पष्ट व्हायला लागतात. आपल्या शरीराच्या मर्यादा या सृष्टीतल्या ह्या भूलोकाशी निगडीत आहेत, कारण त्या भूलोकाच्या पदार्थापासून आपले शरीर बनलेलं आहे. म्हणजे आपण ज्या प्रमाणामध्ये ह्या पृथ्वीचं अस्तित्व हे समजून घेऊन त्या अस्तित्वाशी सुसंबद्ध अशा प्रकारे आपले जीवन जगू, त्या प्रमाणात आपले शरीर हे आपल्याला सुस्थितीमध्ये ठेवणे शक्य आहे. या ठिकाणी ही सृष्टी आणि आपण याच्यामध्ये विसंवाद निर्माण होईल,
त्यावेळी तो आपल्या स्वास्थ्याच्या आडी म्हणजे कुठेतरी आपले जे वेगवेगळे विकार आहेत, समस्या आहेत, त्याची निर्मिती ह्या विसंवादातून होते. आणि याच प्रकारे आपल्याला आपले इतर सूक्ष्मदेह आणि इतर लोक यांच्याकडे पाहता येईल. कारण आपल्या देहांचं जे घडण आहे त्या घडणीसाठी आवश्यक असलेला पदार्थ किंवा मॅटर हे आपल्याला त्या लोकातून मिळालं तर आपल्या देहांची घडण योग्य प्रकारे होणं शक्य आहे. मग हे कशावर अवलंबून आहे? ते पदार्थ आपल्याला प्राप्त होणं आपल्या देहाच्या वाढीसाठी किंवा विकासासाठी हे आपल्याला समजून घेतलं. त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला शास्त्राचा आणखी एक नियम लक्षात घेतला पाहिजे. तो म्हणजे हे पदार्थ कुठलेही स्थिर नाही. पार्टिकल फिजिक्सचा अभ्यास तुम्ही केला असेल तर तुम्हाला माहिती आहे की ते पार्टिकल स्थिर नसतात. ते केवळ ते नेहमी मोशन मध्ये असतात. त्यामुळे त्याची गती, त्याची कंपन संख्या ह्या आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. आणि ते लक्षात घेतलं तर आपल्या देहाची घडण त्याच्याशी कशी निगडीत आहे हे लक्षात येईल. समजा उदाहरण म्हणून आपल्याला आपला मनोदेह हा घडवायचा असला कारण त्याच्याशी आपलं मानवाचं अस्तित्व हे पूर्णपणे अवलंबून आहे. कारण मन आहे म्हणून मानव आहे. माणसाला मानव का म्हणतात? कारण ह्या मन हे त्याचं वेगळेपण आहे इतर प्राण्याहून किंवा इतर सजीव सृष्टीहून. तर हे मन आपण जितक्या प्रमाणात घडवू, वाढवू, त्याचा विकास करू त्या प्रमाणात मानवाचा विकास होतो. आदिमानवापासून आतापर्यंतच्या मानवापर्यंत आपण ही प्रगती पाहिली तर ह्या उत्क्रांतीमध्ये आपल्या ते लक्षात येईल की आपला केवळ हा स्थूल देह प्रगत होतोय असं नाही. तो तर होतोच. म्हणजे मी तुम्हाला स्लाइड दाखवली त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की पहिला आदिमानव हा एखाद्या प्राण्यासारखाच दिसायचा आणि क्रमशः अनेक युग जशी गेली तशी त्याच्या शरीराच्या ठेवणीमध्ये, आकारमानामध्ये, रूपामध्ये, रंगामध्ये बदल होत गेले. आणि त्यात आपल्याला जाणवतं की तो प्राण्यापेक्षा अनेक दृष्टीने जास्त विकसित झालेला आहे, अधिक कार्यक्षम झालेला आहे. पण याच्यासाठी त्या देहाच्या जोडीलाच त्याचे जे सूक्ष्म देह आहेत त्यांचा विकास होतोय हे बरेचदा आपल्या लक्षात येत नाही. कारण ते आपल्याला जाणवत नाही, त्याचं वेगळं असते. परंतु त्यालाही तेच नियम लागू आहेत जे आपल्या ह्या स्थूल देहाला लागतात. आपण व्यायाम करतो का करतो? आपला हा स्थूल देह चांगला राहावा, सुदृढ असावा, ताकदवान व्हावा, आपले स्नायू मजबूत व्हावे, आपले सांधे हे चांगले चालावे. तसंच आपले हे जे सूक्ष्म देह आहेत तेही सुदृढ होण्यासाठी आपल्याला त्याचप्रमाणे त्या देहाना लागू असलेले किंवा अनुकूल असलेले नियम हे समजून घेणं आवश्यक आहे. आता मनाचं उदाहरण आपण घेतलं. आपलं मन हे आपण पाहिलं की त्याच्यामध्ये 7 वेगवेगळ्या प्रकारची मनोद्रव्य येऊन तो घडलेला आहे. म्हणजे मनोदेहाचे सुद्धा विभाग आहेत. आणि ते विभाग कशाच्या आधारे बनलेले आहेत? तर ज्या पदार्थ कणांच्या गुणामुळे त्यांचं वेगवेगळं वर्गीकरण केलेलं आहे. अत्यंत स्थूल स्वरूपातले कण हे अगदी पहिल्या थरावर असतील, त्यापेक्षा थोडे सूक्ष्म, त्यापेक्षा अधिक सूक्ष्म, असं करत हे 7 थर बनलेले आहेत. असेच 7 थर ज्याला आपण मनोलोक म्हणतो किंवा मेंटल प्लेन म्हणतो आपल्या फिलॉसॉफी, त्याच्यामध्ये ते आहे. मग आपला विकास हा कशाशी निगडित आहे? तर हे स्थूल पातळीवरचा मनोदेह आणि सूक्ष्म पातळीवरचा मनोदेह त्याचे जर असे आपण 7 भाग पाहिले तर याच्यामधला जो सूक्ष्म पातळीवरचा मनोदेह जितका अधिक विकसित होईल तितका माणूस विकसित. स्थूल पातळीवरचा मनोदेह हा जर विकसित होत राहिला तर आपण स्थूलाकडे म्हणजे त्या निकृष्टतेकडेच. याच्यासाठी जर आपल्या त्या सूक्ष्म पातळीवरच्या मनोदेहामध्ये जास्त चैतन्य असेल जे
त्याच्यामध्ये त्यातल्या पदार्थ कणांच्या हालचाली म्हणून आपल्याला ग्लुकोजच्या होऊ शकतो. जिथे चैतन्य आहे तिथे हालचाल असते, जिथे चैतन्य नसतं तिथे तुम्हाला हालचाल दिसणार नाही. जसं आपण दगडाला निर्जीव समजतो, कारण काय, त्याच्यातल्या चैतन्याची जाणीव आपल्याला होत नाही, कारण त्याच्यात हालचाल, दृश्य अशी हालचाल नसते. वनस्पतीमध्ये आपल्याला त्याची ग्रोथ होताना दिसते, कुठेतरी अंकुर फुटतो, कुठेतरी पानं फुलतात, फुलं येतात. म्हणजे त्या ठिकाणी जी विकसनशीलता आहे ही विकसनशीलता आपल्याला जाणवू शकते, दिसू शकते. म्हणजे त्याच्या मागे असलेल्या चैतन्याची आपल्याला जाणीव होऊ शकते. जिथे ते होत नाही तिथं आपल्याला ते निर्जीव आहे असं वाटतं. तसंच आपल्या ह्या मनाचं जे उदाहरण आपण घेतलंय त्याचा स्थूल देहामध्ये काही हालचाल नसेल आणि ती हालचाल सूक्ष्म देहामध्ये सूक्ष्म भागामध्ये त्याच्या चालू असेल तर त्याचा अर्थ आपल्या मनोदेहाची योग्य दिशेने प्रगती होते. म्हणजे आपण सूक्ष्म तरल अशा विचारांना ग्रहण करू शकतो किंवा तशा प्रकारचे विचार आपण करू शकतो. म्हणजे इन अदर वर्ड्स काय, तर आपली विचार करण्याची क्षमता, पात्रता ही वाढत गेलेली असते. म्हणजे निकृष्ट थरावरचा आपला मनोदेह हा अधिकाधिक त्या ठिकाणी कृश होत जातो आणि वरिष्ठ स्तरावरचा मनोदेह हा अधिकाधिक बलवत्तर, म्हणजे जी विकसनशीलता आहे ती ऊर्ध्वगामी आहे अशी स्थूलता ही कमी कमी होत जाते आणि सूक्ष्मता ही अधिकाधिक विकसित होत जाते. म्हणजे त्या ठिकाणी आपल्या एकंदर मनोदेहामध्ये सूक्ष्म पदार्थ कणांची गोळाबेरीज किंवा प्रमाण हे वाढत जातं आणि स्थूल कणांचं प्रमाण हे कमी कमी होत जातं. त्याचा परिणाम काय होतो की हा मनोदेह कार्य कसं करतो त्याच्यावर जे काही आघात होतात बाहेर, त्या आघातांना तो प्रत्युत्तर कसा देतो, प्रतिसाद कसा देतो, त्याच्यावर त्याची कार्यक्षमता अवलंबून. जर आपला स्थूल मनोदेह हा जास्त कार्यप्रवण नसेल तर तो निकृष्ट विचारांना प्रतिसाद देणार. निकृष्ट विचारांना प्रतिसाद देणं म्हणजे काय, तर समजा एखादा तुमच्यावर ओरडला तर तुमची प्रतिक्रिया काय होते, तुम्ही त्याच्यावर एखाद्याने तुम्हाला शिवी दिली, तुम्ही त्याला शिवी देऊन उत्तर देता किंवा तुम्ही त्याला एक चापट द्या. ही जी प्रतिक्रिया आहे ती काय दाखवते, क्रोधाला क्रोधाने उत्तर देणं. हे केव्हा शक्य होतं, कारण त्यासाठी तुमच्या त्या निकृष्ट पातळीवरच्या मनोदेहामध्ये जी प्रतिक्रिया कंपनामुळे उमट त्याच्याकडून आलेली जी काही कंपनं असतात ती कंपनं तुमच्या निकृष्ट मनोदेहाला कंपित करतात आणि तुम्ही तुमची प्रतिक्रिया देता. म्हणजे हे का घडतं, कारण आपला तोच भाग ऍक्टिव्ह असतो मनोदेहाचा. पण समजा तो ऍक्टिव्ह नसेल तर त्याच्या त्या रागावण्याची, शिवाय देण्याची तुमच्यावर काही प्रतिक्रिया उमटणार नाही, कारण तुमच्या मनोदेहातले ते पदार्थ विचलित होतच नाही त्यामुळे तो हवेत बोलल्यासारखं. म्हणजे गौतम बुद्धाने एकदा हा प्रश्न विचारला होता की तो तुम्हाला एवढ्याशिवाय कुठं काय म्हणाला, तो काय बोलत असेल तर त्याच्याकडेच परत जाईल, कारण माझ्यापर्यंत येऊन पोचत नाही. म्हणजे काय, तर त्यांच्या मनामध्ये त्याच्या कोणत्याही संवेदना उमटत नाही. म्हणजे प्रॅक्टिकली त्या ठिकाणी त्यांचा कॉन्शियसनेस हा त्याला प्रतिसाद देईल. उलट ते फार तर त्याच्याबद्दल सहानुभूती बाळगतात का, कारण ह्या वेळेला समजत नाही तो काय निष्फळपणे उभा लागले, स्वतःची एनर्जी वाया घालतो. हे समजल्यामुळे त्यांच्या उच्च मनोदेहातून त्याला उपकारक असे काही कंपने जातील आणि जी त्याच्यापर्यंत पोहोचू शकली तर त्याचा फायदा होईल, पोचली नाही तर त्याचा त्याला उपयोग होईल. म्हणजे हे सगळं का सांगतोय की आपले हे सूक्ष्म देह कशा प्रकारे कार्य करतात आणि जितक्या प्रमाणात ते कार्य करतात त्या प्रमाणात त्यांचा विकास होत जातो. म्हणजे एखाद्या माणसाची विचारशक्ती फार चांगली असते याचं कारण काय, तो नेहमी तशा विचारांचा एक प्रकारे खुराक त्याच्या मनोदेहाने देतो. जसं नेहमी तालमीत जाणारा एखादा माणूस असतो, त्याला मल्ल व्हायचं असतं, तो त्याच्या शरीराला तसा खुराक देत असतो. आणि तसं असतं आणि त्याचा व्यायामही तसा असतो, कारण त्याच्या हालचाली ह्या त्याच्या वाढीला, विकासाला पूरक अशा असतात. खूप
चांगलं खाल्लं पौष्टिक, पण ते पचवता नाही आलं तरी उपयोग नसतो ना. म्हणजे दोन्ही ह्या पूरक गोष्टी त्या ठिकाणी झाल्या पाहिजे. तसंच या सूक्ष्म देहांच्या बाबतीत तुमच्यापर्यंत तसे विचार आले आणि तुम्ही त्या विचारांना तसाच प्रतिसाद दिला, तर तुमच्या त्या मनाचे जे उच्च स्तर असतात, उच्च पातळीवरचा जो ध्येय आहे तो हळूहळू वृद्धिंगत होत जातो, विकास पावतो आणि तुमची विचार करण्याची क्षमता वाढते किंवा अत्यंत कठीण, अवघड, निर्बोध, दुर्बोध, क्लिष्ट असे विचार समजून घ्यायची तुमची क्षमता वाढते. जर त्या भागाची कल्पनाच झाली नाही तर तुम्ही त्या बाबतीत अनभिज्ञ राहता. आपण ते आपल्याला समजतच नाही. एखादं समजा लेक्चरर लेक्चर देतो, काही लोकांना समजतं, काही लोकांना समजत नाही. असं का होतं? त्यांच्या त्या मनोदेहाच्या रचनेमध्ये तो फरक असल्यामुळे त्या विचारांना ग्रहण करण्याची एखाद्याच्या मनोदेहामध्ये क्षमता आलेली नसते. त्याच्या डोक्यावरून ते जायचं, पण ज्याच्यामध्ये ती क्षमता आहे त्याच्या मनोदेहामध्ये ते आणि तिथं कल्पना उमटते आणि त्याला एक प्रकारे त्याच्याकडून पोचपावती मिळेल. आपल्याला समजलं हे कुठेतरी तिथं त्याची नोंद होईल त्यामध्ये. म्हणजे तुम्हाला ती गोष्ट समजली तर तुम्हाला शंका राहणार नाही, किंवा तुम्हाला ती समजली पण पटली नाही तर तुम्हाला त्या बाबतीत काहीतरी जी शंका आहे ती शंका येणं हे सुद्धा तो मनोदेह तुमचा कार्यशील आहे, तिथं कंपन उमटत आहे ह्याचं ते निदर्शक आहे. यापैकी काहीच घडलं नाही तर त्याचा अर्थ तुमचा मनोदेह एकतर त्याने कंपित होत नाही आहे किंवा तुम्हाला त्याला त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज भासत नाही. म्हणजे हे काय आपल्या उपयोगाचं नाही अशी एक तुमची धारणा असल्यामुळे तुम्ही त्याच्यापासून स्वतःला अलिप्त ठेवता, अशा संभावना त्या ठिकाणी असू. हे सगळं का सांगतोय? कारण आपण आयुर्विज्ञान ह्याच्या खाली विज्ञानाच्या नियमाशी आपली संपूर्ण रचना ही निगडीत आहे. ही काही अचानक घडलेलं आपले शरीर नाही, तर त्या घडणीला पुष्कळ काळ गेलेला आहे आणि वेगवेगळ्या अवस्थातून हे सगळं घडलेलं आहे. म्हणून आपण सगळा डिव्हाइन प्लॅन, उत्क्रांतीची योजना सुरुवातीपासून का अभ्यासतो? कारण सूक्ष्मापासून ह्या सगळ्याची रचना झालेली आहे आणि ती रचना होण्यासाठी त्याला अनेक अवस्थातून जावं लागले. प्रत्येक अवस्थेमध्ये त्याच्यामध्ये काही ना काही बदल होत गेले आणि ह्या बदलामुळे जे अत्यंत समजा पायाभूत स्वरूपाचं असेल, सिंपल असेल, साधं सुद्धा असेल, ते अधिकाधिक गुंतागुंतीचं होत गेलेलं आहे. कॉम्प्लेक्स, कॉम्प्लिकेटेड असं. म्हणजे म्हणून माणसाला समजून घेणं हे अवघड आहे. एखाद्या छोट्या कीटकाला समजून घेणं हे त्या मानाने सोपं आहे. अर्थात आपण त्या कीटकाच्या जाणीवेपर्यंत गेलो नाही तर ते सुद्धा अवघड आहे. परंतु त्याच्यामध्ये एवढी गुंतागुंत नाहीये. आपल्यासारखा कॉम्प्लेक्स मेंदू त्याच्यामध्ये नाहीये, आपल्यासारख्या भावना वगैरे ह्या त्याच्यामध्ये नाहीये. त्यामुळे कुठल्याही क्रियेला प्रतिक्रिया म्हणून जे काही त्याच्याकडून घडेल ते सर्वसाधारणपणे जी नॅचरल इन्स्टिंक्ट किंवा इम्पल्स असतो त्याप्रमाणे घडत. त्याच्या अंतरंगातून फार मोठी काही त्याला प्रतिक्रिया म्हणून ते होते अशातला भाग आहे. परंतु माणसाच्या बाबतीत त्याच्या मागे हा सगळा इतिहास आपण जे इतक्या जन्मजन्मामधून जे काही केलेले असतो किंवा इव्हन मनुष्य जन्माच्या पूर्वीच्या योनीमध्ये आपण जो अनुभव घेतलेला असतो तो सगळा साठलेला असतो. तो जरी स्मृतीच्या रूपात आहे तसा नसला तरी त्याचे जे इम्पॅक्ट असतात त्या इम्पॅक्टच्या कुठेतरी खाणाखुणा ह्या उमटलेल्या असतात आणि त्यामुळे तुमच्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या टेंडन्सीज, प्रवृत्ती, तुमचा विशिष्ट कल ह्या गोष्टी त्याच्यावर निर्धारित असतात की पूर्वी ज्या अनुभवातून तुम्ही गेलेले असता आणि त्या अनुभवातून तुम्ही जे काही शिकलेले असतात त्या शिकण्यामुळे तुमच्यामध्ये जी परिपक्वता आलेली असते ती परिपक्वता एक प्रकारे तुम्हाला विशिष्ट परिस्थितीमध्ये कसं वागावं हे एक प्रकारे जाणीवपूर्वक नव्हे
तर तुमच्या सबकॉन्शियस मध्ये ते सगळं घडत असतं आणि त्याच्यानुसार तुम्हाला पुढे कृती काय करावी हे आपोआप घडत असतं. बऱ्याचशा आपल्या ज्या प्रतीक्षित क्रिया आहेत स्पॉन्टेनियसली ज्या घडतात त्याच्यासाठी तुम्हाला विचार असा करावा लागत नाही, जे आपोआप घडतं. पण ते आपोआप का घडतं? कारण फार पूर्वी कधीतरी तुम्ही विचारपूर्वक ते केलेलं असतं आणि त्यावेळी तुम्ही ते शिकलेले असतात आणि ते वारंवार केल्यामुळे त्याची एक सवय ही होऊन गेलेली असते आणि ती अशा क्रिया ज्या आपसूक घडतात आपोआप घडतात त्याच्यातून घडतो. म्हणून माणसाचा हा जो काही भूतकाळ आहे त्या भूतकाळातून तो घडलेला असतो आणि हे जर लक्षात घेतलं तर त्याच पद्धतीने आपला भविष्यकाळही घडणार आहे हे आपल्याला समजू शकतं. म्हणून आजचा वर्तमान काळ आपण आपला भविष्यकाळ घडवण्यासाठी कसा उपयोग करू शकतो याचंही एक प्रकारे प्रशिक्षण ह्या भूतकाळातून आपल्याला करून देता येण्यासारखं असतं. म्हणून भूतकाळाकडे केवळ आठवणींचा साठा म्हणून पाहायचं नाही, तर त्याचा उपयोग आपल्याला खऱ्या अर्थाने ज्ञान ह्या दृष्टीने करून घेतला पाहिजे. केवळ स्मृती म्हणून नव्हे, नाहीतर केवळ स्मृतीनुसार आपण वागायला लागलो तर आपली प्रगती होत नाही. त्या स्मृतीतून काय शिकण्यासारखं आहे तेवढं घेऊन स्मृती मागे सोडून द्यायच्या हे घडलं पाहिजे. म्हणजे लर्निंग फ्रॉम द मेमरीज ऑफ द पास्ट, लर्निंग फ्रॉम द एक्सपिरियन्स, दॅट इज लर्निंग फ्रॉम लाईफ. लाईफ इज फॉर लर्निंग म्हणतात ते त्या अर्थ. बरेचदा होतं काय की आपल्या मनाची घडण अशी असते की त्याच्यामध्ये ह्या सगळ्या स्मृतींच्या प्रतिमांचा साठा असतो आणि ज्या ज्या वेळी पूर्वी घडलेल्या गोष्टीसारख्या गोष्टी आज घडतात त्यावेळी त्याच्या प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर लगेच उमटतात आणि त्यामुळे त्या प्रतिमा ह्या तुम्हाला ज्यावेळी त्याप्रमाणे पुन्हा वागायला प्रवृत्त करतात त्यावेळी तुम्ही भूतकाळात जसं वागलात तसंच आता वागा. म्हणजे भूतकाळात चुका केल्या असल्या तर आताही चुका करण्याची प्रवृत्ती त्या ठिकाणी येते पाहिजे. तर त्यापासून आपल्याला स्वतःला वाचवलं पाहिजे. म्हणून जागरूकपणे जीवन जगणं म्हणजे काय तर हे अशा प्रकारे केवळ एखाद्या कॉम्प्युटरमध्ये जसं आपण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतो पूर्वी घडलेल्या गोष्टी मग त्याच प्रकारे रिस्पॉन्स द्यायचा असं त्याला माहिती असतं आणि त्याप्रमाणे तो करतो. तर इंटेलिजन्स ही अशी आर्टिफिशियल झाली तर त्यातली क्रिएटिव्हिटी जाईल. फक्त स्मृतीच्या आधारावर वागणं एवढंच त्याच्यामध्ये राहील. तर ही क्रिएटिव्हिटी टिकवून ठेवायची असेल तर केवळ स्मृतीवर अवलंबून राहणं हे आपल्याला सोडून दिलं आहे. स्मृतीचा फक्त त्या स्मृतीतून शिकण्यासारखं आहे तेवढं लक्षात ठेवून स्मृती मागे टाकल्या पाहिजे. म्हणून बरेचदा कृष्णमूर्तीनं वगैरे असे प्रश्न विचारले की नो आय डोंट रिमेंबर असं ते म्हणायचे. म्हणजे मला काही आठवत नाही त्यातलं. बरेचदा थिओसॉफिकल सोसायटीतून हे प्रश्न त्यांना बरेचदा विचारले जायचे. तर त्याच्यावर त्यांची उत्तरे असायची आणि कदाचित जाणीवपूर्वकच बऱ्याचशा गोष्टी त्यांनी अशा विस्मृतीच्या मध्ये सोडून दिल्या होत्या. कारण नाहीतर त्या तुम्हाला बरेचदा त्रासदायक असतात आणि तुमच्या नवीन अनुभव घेण्याच्या आड म्हणजे कुठलाही नवीन अनुभव हा कोऱ्या मनाने घ्यायचा. ओपन माइंड याला एफपीबीच्या त्याच्यापासूनच फार महत्व दिलेले आहे. फिलॉसॉफिकलच्या शिकवणीमध्ये गोल्डन स्टेअर्स मध्ये सुद्धा तुम्ही बघतात. तर क्लीन लाईफ अँड ओपन माइंड म्हणजे तुमचं आयुष्य हे कसं असलं पाहिजे हे त्याच्यामध्ये आहे. म्हणजे एक प्रकारे ते आयुर्विज्ञान त्याच्या त्या 14 पायऱ्या आहेत असं म्हटलं तरी चालेल की हे तुमचं आयुष्य हे कसं असलं पाहिजे आयडियल हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर आपल्याला विकासाच्या पायरीवर जाता येईल. प्रोग्रेशन टुवर्ड्स परफेक्शन आणि त्याच्यासाठी लागणारं जे विस्डम ते विस्डम प्राप्त करायचं असेल तर जगताना हे उघड्या डोळ्यांनी जगलं पाहिजे. आपण बरेचदा स्मृतीच्या आधारावर जगत असतो आणि त्याच्यामुळे नवीन दृष्टी ही यायला पुष्कळदा ते आड येतं आपल्या. किंवा जसं एखाद्या गोष्टी सावलीवरून वस्तू कशी आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करतो. प्रत्यक्ष वस्तू जाणीव करून घेण्याऐवजी त्याची जी प्रतिमा आहे
त्या प्रतिमेवरून ते समजून घेणं आणि तेवढ्यावर समाधान मानणं, ती तशीच आहे असं समजणं, हे नेहमी मर्यादित असतं. जसं परावर्तित प्रकाश हा मूळ प्रकाशासारखा नसतो. चांदणं आणि सूर्यप्रकाश त्याच्यामध्ये जसा फरक आहे, तसा चांदणं हा काय आहे, चंद्रावरून परावर्तित झालेला सूर्यप्रकाश आहे, डायरेक्ट सूर्यप्रकाश नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये फरक असतो. तसंच आपल्याला फ्रॉम द सोर्स, फ्रॉम द हॉर्सेस माउथ गोष्टी समजून घ्यायच्या का जे हिअरसे आहे, दुसऱ्याकडून ऐकून तेच सत्य मानायचं, अशी आपली जी प्रवृत्ती असते बरेचदा. म्हणजे ज्याला खरोखर सत्य जाणून घ्यायचंय त्याने सोर्सकडे जाण्याची नेहमी हे ठेवली पाहिजे. केवळ इतर ह्याच्यावर विसंबून राहणं म्हणजे त्याचा उपयोग ऍज सेकंडरी सोर्स म्हणून करायचा, पण प्रायमरी सोर्स म्हणून ज्यावेळी त्याच्यावर आपण विसंबून राहतो त्यावेळी बरेचदा आपण ह्या इल्युजन खाली राहतो. म्हणजे माया म्हणतात ते काय, म्हणजे ते एक प्रकारचं कर्टन आहे आणि त्या पडद्याआडून तुम्हाला जेवढं दिसतं तेच पूर्ण सत्य आहे असं समजणं. म्हणजे हे टाळायचं असेल तर आपल्या ह्या मनाचा आपल्याला पूर्ण अभ्यास केला पाहिजे आणि त्या अभ्यासातून आपण त्या मनाचा वापर एक आपलं महत्वाचं इन्स्ट्रुमेंट किंवा टूल ह्या दृष्टीने करायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे आजच्या मानवाला सगळ्यात तातडीचं महत्वाचं असं कार्य जर असेल तर ह्या मनावर आणि मनाच्या विकासावर लक्ष केंद्रित करणं हे आवश्यक. म्हणून कृष्णमूर्तींचा सुद्धा सगळा भर होता तो इतर स्पिरिच्युअलिटी वगैरे ह्याच्यावर ते फारसे कधी बोलले नाही, किंवा इतर शारीरिक गोष्टी वगैरे ह्याच्यावरही फारसे बोलले. शारीरिक ह्याच्यावर as far as it is related to mental development त्याच्यावर म्हणजे तुम्ही योगा करा, स्वच्छ राहा वगैरे ह्या गोष्टी त्यांनी सांगितल्या, परंतु इतर बाकी फार त्याच्यावर भर दिला नाही. सगळा भर होता तो कंडिशनिंग ऑफ द माइंड. कंडिशनिंग कसं होतं हे समजून घेणं हे महत्वाचं आहे. जोपर्यंत ते समजून घेतलं नाही तोपर्यंत आपल्याला मनाचं खरं स्वरूपच समजतं. ही कंडिशनिंग हे त्याच्यासाठी आवश्यक. म्हणून अनलर्निंग, फ्रीडम फ्रॉम द नोन. बरेचदा ज्ञान प्राप्तीसाठी अगोदर पूर्वी जे काय आपण ज्ञान म्हणून समजून कवटाळून बसतो ते बाजूला ठेवण्याची आपली तयारी पाहिजे. कारण ही आपली प्रत्येक गोष्ट ग्रास्प करायची, एक्वायर करायची, आपल्यापाशी मिळवायची आणि ठेवायची, हे आहे ते. पांडित्य हा सुद्धा असा पुष्कळदा एक प्रकारचा आपला हे होऊ शकतो, दुबळेपणा. कारण एक तर त्याच्यामुळे अहंकार निर्माण होतो आणि दुसरं म्हणजे नवीन शिकायला स्कोप राहत नाही. आपण सर्वज्ञानी आहोत अशी भावना निर्माण झाली तर नवीन काही शिकायला त्या आपल्या बिंदूमध्ये मनामध्ये करण्यामध्ये वावच राहत नाही. त्यामुळे एक प्रकारे क्लोज डोअर असल्यासारखं नवीन गोष्टी त्याच्यामध्ये काही येत नाही. त्यामुळे त्यांचा ताजेपणा सुद्धा जातो. म्हणजे एखादी गोष्ट साठवून ठेवलेली असली की जशी त्याची स्थिती असते तसं होण्याची, म्हणजे त्यानंतरच्या काळात होणाऱ्या ज्या काही डेव्हलपमेंट्स आहेत, बदल आहेत, त्यापासून आपण बरेचदा दूर राहतो. तर हे होऊ नये तर मनाची कवाडं नेहमी ही खुली असली पाहिजे. माहिती असलेल्या गोष्टींचं सुद्धा पुनरावलोकन हे वारंवार झालं पाहिजे, कारण त्यामुळे आपल्याला नवीन दृष्टी ही प्राप्त होऊ शकते. आपलं क्षितिज त्यामुळे विस्तारण्याची शक्यता असते. पूर्वी आपण जे पाहिलं त्यापेक्षा अनेक नवीन गोष्टींची त्याच्यामध्ये भर पडू शकते, किंवा पूर्वी पाहिलेल्याच गोष्टी वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसू शकतात. तर एकंदर व्याप आणि त्याची खोली या दोन्ही गोष्टी वाढण्याच्या दृष्टीने हे खुलं मन, ओपन माइंड हे आवश्यक आहे. कारण ते असल्याशिवाय आपल्या मनाचे हे जे वेगवेगळे प्रतिसाद आहेत ते कसे बदलू शकतात ही आपल्याला लक्षात येणार. आणि म्हणून सतत विकसनशील असे हे आपले सूक्ष्म ध्येय असले पाहिजे. जे मनोदेहाच्या बाबतीत आहे तेच वासना देहाच्या बाबतीत आहे. आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वासना असतात त्या आता आपल्याला दिसतं माणूस सुसंस्कृत झाला असं आपण म्हणतो पूर्वीच्या माणसाला. म्हणजे काय फरक पडला त्याच्यामध्ये, तर कोणत्या बाबतीत तो सुधारला, बदलला, म्हणजे त्याची भावनाशीलता वाढली असेल, त्याच्यामध्ये
प्रेमळपणा वाढला असेल, आत्मीयता वाढली असेल, करुणा वाढली असेल, कळवळा वाढला असेल, सहानुभूती वाढली असेल, किंवा त्याच्या उलटही झालं असेल, तो जास्त स्वार्थी झाला असेल, आपमतलबी झाला असेल, दुसऱ्यांचा मत्सर करणारा झाला असेल, द्वेष करणारा झाला असेल, त्यामुळे त्याच्या ठिकाणी दुसऱ्याविषयी क्रोधाची भावना वाढली असेल, तो जास्त व्हायोलेंट झाला असेल, म्हणजे हे दोन प्रकार संभवतात. म्हणजे एक तो ऊर्ध्वगामी असेल किंवा अधोगामी झाला असेल. हे कशामुळे होतं? तर ह्या त्याच्या सूक्ष्म देहामुळे होणाऱ्या बदलामुळे हे घडणं शक्य आहे. हे आपल्याला जाणवलं पाहिजे. तर याविषयी आपण जागरूक राहू की माझ्या शरीराची मी जितकी काळजी घेतो, तितकी मी माझ्या वासना देहाची आणि मनोदेहाची काळजी घेतो का, हा प्रश्न आहे. ज्यावेळी आपण माणूस हा उत्क्रांतीच्या मार्गावर प्रगत होतोय का याचा विचार करतो, त्यावेळी केवळ आजकाल काय झालंय, प्रगतीच्या नावाखाली आपण काय बघतो की एखाद्याचं उत्पन्न किती वाढलंय किंवा त्याच्या आहारामध्ये कुठल्या गोष्टी येत आहेत, तो किती कॅलरीज कंझ्युम करतोय, त्याच्या वेगवेगळ्या आयटम्सवर, वस्त्र प्रवाणावर किती खर्च करतोय, तो किती रूम्सच्या घरामध्ये राहतोय, त्याच्या घरामध्ये कोणकोणत्या फॅसिलिटीज आहेत, याच्यावर त्याची प्रगती आपण मोजतो. म्हणजे आपण त्याच्या ऐहिक प्रगतीला, ती ऐहिक प्रगती होऊ नये असं नाही, परंतु ही ऐहिक प्रगती ही एकांगी प्रगती आहे आणि त्यामुळे पुष्कळदा इतर जी अंग आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता जास्त असते, कारण त्याचे सगळे रिसोर्सेस तो ह्याच्यावरच वापरत असतो. त्याचा समजा पगार वाढत गेला तर त्याने त्याच्या इतर गोष्टी विकसित करण्यासाठी तो वापरतोय. त्याचा का आहे ते, तो एक रूमच्या घरातून 2, 3, 4 रूमचं घर, त्यानंतर ब्लॉक सोडून घर, घरानंतर बंगला, गाडी असली तर मारुती, मारुतीवरून होंडा, दुसरी, तिसरी, म्हणजे क्रमशः त्याची जे काही विकासाची कल्पना आहे किंवा स्वप्न आहे ही ह्या वरवरच्या गोष्टीशी जर निगडीत राहिली तर तो त्याच्या अंतर्यामी विकास घडवून आणण्यासाठी किती वेळ देतोय, किती ऊर्जा देतोय, त्याचे किती रिसोर्सेस खर्च करतोय, त्याच्याकडे दुर्लक्ष होत आणि त्याचे कुठेतरी परिमाण हे आजकालच्या जगामध्ये दिसत नाही. त्यामुळे ज्याला आपण विकास म्हणतोय तो विकास हा प्रामुख्याने वरवरच्या विकासाचे निगडीत आहे, भौतिक विकास. म्हणजे आपण कसं बघतो की पर कॅपिटल इन्कम किती वाढला आहे किंवा देशाचा जीडीपी किती वाढला आहे, तो जोपर्यंत $5 ट्रिलियन होत नाही तोपर्यंत आपला विकास झाला नाही असं समजायचं का? इतर अंग त्याच्याबरोबर विकसित होत आहेत का? इन्कम वाढतोय, त्याचबरोबर गुन्हेगार वाढत आहेत, क्राईम्स वाढत आहेत, ऍक्सिडेंट्स वाढत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या कॅलॅमिटीज वाढत आहेत. मग ह्याला विकास म्हणायचा का? म्हणजे संतुलित विकास, सर्वांगीण विकास होतोय का? ह्या सगळ्या गोष्टी नीट समजून घेण्यासाठी आपण हे आयुर्विज्ञान हा जो विषय निवडलेला आहे त्याच्याकडे जास्त शास्त्रीय दृष्टीने पाहायचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर आपल्या विकासाच्या कल्पना ह्या एकांगी किंवा अर्धवट ठरण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने संतुलित असा विकास होणं ही पुन्हा एक दूरची गोष्ट आहे. आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न केला की आपल्याला जर ओव्हरऑल सर्वांगीण प्रगती आपली साधायची असेल तर नो दायसेल्फ हे महत्वाचं आहे. म्हणजे हे शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो. एक प्रकारे या ठिकाणी शास्त्रीय म्हणजे सध्या आपलं जे विज्ञान सांगतं तेवढ्या पुरतं नाही, तर ज्याला आपण फिलॉसॉफिकल याच्यामध्ये अपर्ड सायन्स त्याची जोड आपल्या फिजिकल सायन्सला देणं त्यासाठी आवश्यक. म्हणजे आपलं विज्ञान हे कशावर आधारित आहे तर ते आपलं ज्ञानेंद्रियाने आपण मिळवतो आणि त्यांच्याकडून मिळतं तेवढंच ज्ञान हे पुरेसं समजून त्याच्यावर आपले सगळे निष्कर्ष आधारित असतात. त्यामुळे आपण अर्धसत्याला सत्य समजण्याची करत असतो असं म्हणता येईल. जर आपण
अपेड सायन्सेस जे आपल्याला सांगतात त्याच्यावर विश्वास भरवसा ठेवला तर, कारण हे ज्याला आपण सनातन ज्ञान म्हणतो त्याच्यावर आधारित आहे आणि त्याच्या जोडीला वेगवेगळ्या प्रकारचे जे अतिंद्रिय निरीक्षण नोंदवलेली आहेत, क्लेअर पॉइंट, क्लेअर ऑडियन्स यासारख्या तंत्रांचा वापर करून जे जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे तो एकंदर आपण विचारात घेतला तर जे सत्य आपल्याला समजतं त्याच्या प्रकाशामध्ये हे नो दायसेल्फ हे शब्द वापरलेले आहे. म्हणजे जे अदृश्य आहे पण अस्तित्वात आहे त्याची दखल घेणं हे अनिवार्य आहे, हे पहिल्यांदा आपण मान्य केलं पाहिजे. आणि साधारणपणे त्याचा प्रत्यय येऊ शकतो, पण त्यासाठी शास्त्र हे केवळ पुस्तकी शास्त्र राहता कामा नये, ते आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आयुर्विज्ञान आणि जीवनकला ह्या दोन गोष्टी एकत्र आणण्याच्या या अर्थाने की मला शास्त्राचं ज्ञान आहे पण ते ज्ञान मी जीवन जगताना वापरतोय का, हा पुष्कळदा महत्वाचा प्रश्न असतो. म्हणजे हे केवळ आध्यात्मिक जीवनासाठी लागू नाही तर आपल्या दैनंदिन जीवनासाठीही लागू आहे. जसं मी मध्ये एकदा म्हटलं की विज्ञानामध्ये आपण शिकतो की ह्या गोष्टींमध्ये तुम्हाला बुवा जीवनसत्व मिळतात, हे आपल्याला माहिती असतं. म्हणजे एखादा विज्ञानाचा हुशार विद्यार्थी विज्ञानाच्या पेपरमध्ये 100 पैकी 98 मार्क सुद्धा मिळवतो, म्हणजे त्याने तो विषय ग्रास केलेला असतो. पण स्वतःच्या खाण्यामध्ये ज्यावेळी ते येतं अशा वस्तू त्यावेळी तो ते खात नाही. आईला म्हणतो आज तू काय हे बनवली, कळव नाही. हा जो भाग आहे म्हणजे विज्ञान माहिती असली आणि विज्ञान तुम्ही जगताय का, हा नाहीतर त्या जनाचा त्याची तब्येत सुधारण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती आणण्यासाठी काही उपयोग होतोय का नाही त्यासाठी त्याला डॉक्टरकडे जावं. तिथे जाऊन तो आवळा खात नाही, सिलिंगच्या गोळ्या नाही असं होतं बरेचदा. त्या ठिकाणी तो डॉक्टर त्याला वेगळ्या प्रकारे इंजेक्शन देऊन ते विज्ञान शिकवत असतो. तो त्याच्या जे त्याने स्वतःच्या हद्दीने शिकला पाहिजे ते तो शिकत नाही. म्हणजे त्या ठिकाणी त्याच्या आवडी ह्या त्याच्या ज्ञानग्रहणाच्या आडीत असतात. म्हणजे जे तो माहिती असते त्याला पण तरीही माहिती नसल्यासारखा तो जीवन करतो. म्हणजे शास्त्र हे जोपर्यंत तुमच्या जीवनात येत नाही तोपर्यंत तुम्ही अशास्त्रीय पद्धतीने जीवन जगत असता. जीवन कला हा जो शब्द वापरला तो या अर्थाने वापरला की हे शास्त्र तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये ज्यावेळी तुम्ही आणू शकता त्यावेळी तुम्ही जीवन कला साठी जगायचं कसं ह्याला ते शास्त्र तुम्हाला उपयुक्त ठरलं. पूर्वी असे मला आठवते आमच्या लहानपणी हे वाद खूप चालायचे. म्हणजे मराठीमध्ये विशेषतः साहित्यामध्ये वि. स. खांडेकर आणि नाशिक बडके यांचं द्वंद्व चालायचं. एक म्हणायचं कलेसाठी कला आणि खांडेकर म्हणायचे जीवनासाठी कला ही कशासाठी, खांडेकर मनोरंजनासाठी आहे, आपल्याला आनंद देणारा आहे. म्हणायचे त्याला काय अर्थ नाही, जर जीवनात तुम्हाला त्याचा उपयोग करता आला नाही त्या कलेचा तर क्षणभराचं मनोरंजन त्याला काही अर्थ नाही वगैरे. तर म्हणून फिलॉसॉफीच्या बाबतीत सुद्धा म्हणतात की इट इज अ लिव्हिंग विस्डम. म्हणजे तुम्ही ती जगता तेव्हा तुम्हाला त्याच्यामुळे खरं ज्ञान होतं. नाहीतर ज्ञान होतं ते या स्मृतीसारखंच असतं बघापासून की त्या गोष्टी फक्त तुमच्या लक्षात असतात. पण लक्षात असलं तरी कसं जसं आपले दागिने असतात पण आपण इथे बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले असतात. त्या दागिन्यांचं खरं सुख कधी आपल्याला मिळत नाही. उलट ते हरवू नये, कोणी चोरून नेऊ नये म्हणून आपण सुरक्षित बँकेत ठेवतो. त्याच्यासाठी बँकेचं भाडे भरत असतो. पण उपयोग काय, तसं अनेक गोष्टी आपल्याकडे असून नसल्यासारख्या असतात. त्यातलंच हे ज्ञान आहे. हे ज्ञान हे केवळ माहितीच्या स्वरूपात असतं. ते ज्ञान आपण वापरत नाही खास जीवन समृद्ध करण्यासाठी. म्हणून एक विषय पूर्वीचा आपला शनिवारच्या ऐकत होता, माहितीचा महापूर पण ज्ञानाचा कडकडा. त्याचा हे तोच होता की आपल्याला खूप माहिती असते आजकालच्या माहिती युगामध्ये. तर क्षणोक्षणी तुमच्या माहितीमध्ये नवीन बऱ्याच माहिती आणि कित्येकांना तर
नवीन माहिती प्राप्त करणे याचं वेळ लागलेलं असतं. रोज तुम्हाला काही ना काही मेसेज येतात, तुम्ही ते मेसेज इतरांना फॉरवर्ड करीत असता, तुम्ही ते मेसेज ग्रहण करता असे नाही, तुम्हाला ते आवडतात, तुम्हाला वाटतं आपण हे इतरांशी शेअर केले पाहिजे, तुम्ही जे शेअर करता तुम्ही हे सांगता की हा मेसेज 10 लोकांना पाठवा, त्या 10 लोकांपैकी प्रत्येक जण पुन्हा 10 लोकांना पाठवा म्हणतो. म्हणजे नुसती माहिती सगळीकडे महापूर घेतला, पण त्याच्यापासून आपण मात्र कोरडेच असतो. म्हणजे आपण त्याच्यात प्रवाहामध्ये कुठे उतरत नाही, रुचकी घेत नाही, ओले होत नाही. म्हणजे आनंद हा आपला हा कुठल्या स्तरावरचा असतो बघा, त्याच्यापासून होणारा मनोरंजनात्मक आपल्या त्या मनाच्या त्या विशिष्ट टप्प्यापुरताच आपण तो मर्यादित ठेवतो, की जिथे एंटरटेनमेंट हे आपल्याला सुख देतं. म्हणजे त्या कनिष्ठ पातळीवर कुठेतरी मनाची स्पंदनं होतात, तेवढ्यावर आपण खुश असतो. त्याच्या पुढे वर जाऊन ते आपल्या जीवनाला स्पर्श करेल असं काही आपण करायला उद्युक्त होत नाही. ते केव्हा होईल, जर त्या मनोरंजनाच्या बरोबरच आपण त्याच्यावर विचार केला, खोलवर विचार केला, हे प्रत्यक्षात आपल्याला जीवनामध्ये कुठे वापरता येईल का हे ठरवलं, त्याच्यासाठी जीवनात काही प्रयोग करणं आवश्यक असले तर ते प्रयोग करायची तयारी ठेवली, ही पुढची प्रक्रिया जर घडली तर मनाच्या त्या वरच्या कप्प्यावर त्याची आंदोलनं पोहोचतील. नाहीतर काय होईल, खाली सगळं पाणी वाहतंय पण ब्रिजच्या वर सगळं कोरडं असं राहत. तशी आपल्या ह्या मनाची किंवा सूक्ष्म देहांची सुद्धा परिस्थिती तशीच आहे, की आपण चांगल्या सुंदर कादंबऱ्या वाचतोय, त्याच्यामधली वेगवेगळी पात्रं असतात, आपल्याला ती पात्रं खूप आवडतात कारण ती आदर्श असतात, त्यांचे स्वभाव आपल्याला आवडतात. आपण श्यामची आई पुस्तक, तेच तेच पुस्तक आपण 10 वेळा सुद्धा वाचतो, पण जी श्यामची आई आपल्या आईमध्ये आपण कुठे पाहतो जीवनामध्ये, त्या पातळीवर आपण जर येऊ शकलो नाही तर आपण त्या तात्पुरत्या मनोरंजनावरच खुश असतो. म्हणजे तात्कालिक गोष्टी मध्ये आनंद घेणं, त्या चिरकाळ टिकणाऱ्या असतात त्याच्याकडे दुर्लक्ष करणं, ही जी जीवनाकडे पाहण्याची आपली एक वळवाट पडून गेली, ती वाट सोडून वेगळ्या वाटेने जाण्याचं आपल्याला कित्येकदा धाडस सुद्धा करणं आवश्यक असतं. कारण नेहमीच कसं, ठराविक आपले मित्र असतात, त्या मित्रांना काय आवडतं आपण आपल्याला माहिती असतं, त्यांची मतं आपल्याला माहिती असतात, तेवढ्या पुरताच आपला हा सत्संग मर्यादित राहतो. किंवा महिला पुष्कळदा त्यांची विशी असते, ठराविक महिला असतात, तेच विचार, त्याच प्रकारची मनोरंजनाची साधनं, म्हणजे कुठेतरी ठराविक आणि जेवण करणं, त्यातली एखादी बाई म्हणते अरे ठिकाणी चांगलं जेवण मिळतं, मग चेंज करायचा. पण कुठेतरी पण कुणीतरी एखादी त्यातली म्हणाली, जसं मी प्रत्यक्ष अनुभव आहे, एक बाई म्हणते आपण एकदा असं करूया ना, की त्या अनाथालयात जाऊन त्यांच्या बरोबर आपण बोलूया, म्हणजे एवढाच खर्च तिकडे त्या मुलांबरोबर करूया, म्हणजे काय होईल की आपण 10 जणी जे खातो ते 50 जणांना वाटले जाईल आणि एक वेगळा अनुभव मिळेल. पण तिला प्रतिसाद देणारे त्या ठिकाणी निघतातच असं नाही, त्याच्यामध्ये जी मजा आहे ती त्याच्यात आहे. म्हणजे आपण तो रुळलेला मार्ग जो असतो त्याच्या पलीकडे जायला तयार नसतो तर आपल्याला जो जीवनामध्ये विकास अपेक्षित आहे तो विकास होत नाही. म्हणजे जीवन जीवन कला म्हणजे जीवन समृद्ध करण्याची जी कला, ती आपण साध्य करायचा प्रयत्न, मग तो मनोरंजनाच्या द्वारे का होईना पण करायचा प्रयत्न केला तर त्याच्यातून आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाचाही विकास घडवता येतो. आपला जो काही ग्रुप असेल त्या ग्रुपचाही विकास होऊ शकतो. तर जीवनाकडे पाहण्याची अशी वेगळी दृष्टी ही केव्हा विकसित होते, तर जे शास्त्र आपल्याला माहिती आहे ते शास्त्र कलेच्या स्वरूपामध्ये आपल्याला जीवनामध्ये आलं. कला ही व्यक्तीशी निगडीत असते, शास्त्र हे सगळ्या समाजासाठी असते. नो दॅसेल्फ म्हणजे माणूस कसा आहे हे शास्त्र आहे, पण नो दॅसेल्फ म्हटल्यानंतर मला मी समजून घेणं हे माझं वैयक्तिक पातळीवरचं जे ज्ञान आहे, अंडरस्टँडिंग आहे, तो एक वेगळा आस्पेक्ट आहे.
म्हणजे त्याचे डायमेन्शन एकदम बदलतं. केवळ ते इंटेलेक्च्युअल पातळीवर ज्ञान ठेवणं हे शास्त्र समजून घेणार, पण ते शास्त्र जीवनामध्ये आणणे हे कलेच्या पातळीवर. म्हणून त्याला जीवन कला म्हणते. जीवन जगणं म्हणजे ते जे शास्त्र आहे ते शास्त्रीय ज्ञान आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये उतरवलं पाहिजे, तर जीवनामध्ये बदल घडू शकतो. नाहीतर ज्ञानामध्ये फक्त म्हणजे माहितीमध्ये भर पडत असते. मन तुमचं त्या माहितीने भरून गेलेलं असतं, पण त्या मनातून नवीन काही निर्मिती करण्याची क्षमता वगैरेही नसते. आता काल आपण पाहिले की मास्टर्स ते जे कार्य करत असतात ते त्या स्वरूपाचं असतं. तुमच्याकडे काही नवीन प्रेरणा सोडण्याचं एक सतत कार्य चालू असतं. तुमच्या त्या कंपन शक्तीकडून त्याला प्रतिसाद मिळणं आवश्यक असतं. जे विचारवंत असतात ते पुष्कळदा त्याच्यापासून काही घेऊ शकतात, नवीन विचार मांडू शकतात, नवीन कल्पना ठेवू शकतात. पुष्कळदा असे लोक शासनाला काही सुधारणा वगैरे करण्यासाठी सुचवू शकतात. किंवा वेगवेगळे आता आपण पाहतो कवी, कलावंत, नट, दिग्दर्शक वगैरे ह्या अशा काही नवीन कलाकृती निर्माण करून समाजाचं प्रबोधन करू शकतात. काही नवीन विचार जे सर्वसाधारणपणे लोकांना मान्य होत नाही ते कलात्मक रीतीने लोकांसमोर ठेवू, मनोरंजनासाठी का होईना पण आपल्या मनाचे दरवाजे कुठेतरी खुले व्हावे आणि तो विचार आपल्या मध्ये डोकावावा आणि कुठेतरी ही विचार प्रक्रिया सुरू व्हावी असे प्रयत्न चालू असतात. म्हणजे तुम्ही बघितलं तर थिओसॉफिकल सोसायटीच्या स्थापनेनंतर असे अनेक नवीन विचार प्रवाह हे याच्यापूर्वी सुद्धा होते, पण थिओसॉफिकल सोसायटीच्या माध्यमातून या गोष्टी जाणीवपूर्वक आणि वेगवेगळ्या पुस्तकांच्या रूपाने लोकांच्या समोर आल्या. पूर्वी ह्या गोष्टी सांगितल्या गेल्या नव्हत्या असं नाही, पण त्या इतक्या पद्धतशीरपणे आणि लोकांना पटवून देण्याच्या दृष्टीने आणि समजण्याला सुलभ अशा पद्धतीने लोकांसमोर आल्या नव्हत्या. पुष्कळदा त्या एकतर गूढ होत्या, रहस्यमय होत्या किंवा काहीतरी अद्भुत होत्या, काहीतरी चमत्कार ह्या स्वरूपात त्या येत होत्या. चमत्कार म्हणूनच लोकांनी त्यांना स्वीकारल्यामुळे काय झालं, हे काहीतरी व्यवहारात न येणारं आहे अशा भावनेनेच पुष्कळशा साधू संतांनी वगैरे अनेक गोष्टी लोकांना सांगायचा प्रयत्न केला, त्याच्यासाठी चमत्कारांचाही वापर केला. पण लोक त्या चमत्कारामागचं सत्य समजून घेण्याच्या फंदात पडत, फक्त वरचा चमत्कार तेवढा लक्षात ठेवतात आणि त्याच्याच गोष्टी सगळीकडे पसरवण्यात. त्यामुळे जे ज्ञान खरोखर झालं पाहिजे ते देर इज नो मिरॅकल असे एचपीबीने म्हणायला सुरुवात. असं मिरॅकल असं काही नसतं. ह्याच्या मागे सुद्धा विज्ञान आहे, शास्त्र आहे, निसर्गाचे नियम आहेत. फक्त आपल्याला त्याचं ज्ञान नाही म्हणून आपण त्याला चमत्कार, ते ज्ञान झालं तर आपल्याला तो चमत्कार वाटणार नाही. म्हणजे एक प्रकारे फिलॉसॉफिकल शिकवण ही सुद्धा तुम्हाला एक नवीन दृष्टी देण्यासाठी होती, विचार करायला प्रवृत्त करणारी होती, सत्याकडे नेणारी होती. धर्माने सुद्धा ह्या गोष्टी सांगितल्या, पण त्या सत्याकडे जाण्याच्या ज्या वाटा असतात त्या वाटा लोकांना माहिती, त्या दाखवण्याचा प्रयत्न फिलॉसॉफीने. तुम्हाला सत्य काय हे माहिती असतं, धर्मातून ते समज, पण आपण त्या सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि म्हणून जे कोणी धर्मगुरू सांगतात, प्रिस्ट सांगतात, मुल्ला मौलवी सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवायचा. म्हणजे विश्वास ठेवण्यामुळे काय होतं, तुम्ही विचार करायला शिकत नाही. फिलॉसॉफीमध्ये विचार स्वातंत्र्य त्यासाठी दिले की तुमचे मतभेद असले ते चालतील, पण विचार करा, विचार करून तुमचे मतभेद व्यक्त करा, हरकत नाही. त्यामुळे निदान चालना मिळते विचार करा. एखादी गोष्ट नुसती स्वीकारायची, त्याच्यावर विश्वास ठेवायचा, म्हणजे त्याचं स्वरूप अंधविश्वास असं होता कामा नये. तुम्ही श्रद्धा असावी, पण ती डोळस श्रद्धा असेल, अंधश्रद्धा नसेल. कारण श्रद्धेशिवाय तुम्ही नवीन गोष्टी पुष्कळदा स्वीकारायला तयार होत नाही, म्हणून श्रद्धा त्यासाठी आवश्यक. कारण अनेक गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात पण त्या जीवनात काय येत नाही, कारण जीवनात आणण्यामध्ये अडचणी असतात. त्याच्यासाठी तुमच्या मनाची पुष्कळदा तयारी नसते, त्याच्यासाठी पुष्कळदा कष्ट उपसायची तयारी पाहिजे, स्वार्थत्याग करायची तयारी पाहिजे.
अनेक गोष्टी, तुम्हाला एंटरटेनमेंट, त्याच्यामध्येच तुम्ही रमता. मग क्षणभर एंटरटेनमेंट बाजूला ठेवा आणि काहीतरी नवीन गोष्टी करायचा प्रयत्न करा. हा सुद्धा एक प्रकारचा स्वार्थ त्यागच आहे, त्या व्यक्तीच्या पातळीवर जाऊन पाहिजे. मला आजचं पिक्चरला न जाता किंवा आजची क्रिकेट मॅच न पाहता मी दुसरं काहीतरी बुवा एखादा अभ्यास वर्गाला गेलो, तर तो त्या व्यक्तीच्या दृष्टीने स्वार्थ त्याग. ज्याला शिकण्याची खूप हौस आहे त्याच्या दृष्टीने तो स्वार्थ त्याग नाही, कारण तो त्याच्या आवडीप्रमाणे. पण ज्याला त्याची आवड नाही, त्याला एखाद्याने पेचून आणून इथे बसवलं तर त्याच्यासाठी ते पनिशमेंट वाटणं हा त्याच्या दृष्टीने अन्याय आहे. पण ठीक आहे, याच्यातून मला काही शिकता येते काय बघूया, निदान मारून फुटून का होईना माझ्या कानावर जे काही चार शब्द पडताय त्याच्यातून काही घेता आलं तर मी देईन, नाहीतर कोरडा नाही. या भावनेने जर कोणी आला तर तो एक प्रकारचा त्याचा त्यावेळेचा स्वार्थ त्याग नसतो. तर अशा प्रकारचा म्हणजे तात्कालिक आपल्या सुख बाजूला ठेवून काही गोष्टी अप्रिय असल्या तरी त्याच्यातून जाण्याचा प्रयत्न करा. हा अनुभव घेण्यासाठी आपण तयार असणं आहे. कृष्णमूर्ती हे सांगायचे, एक्सपिरियन्स या शब्दाचा अर्थ काय, तर टू गो थ्रू हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचा अनुभव घेणं, त्याच्यातून जाणं, त्याच्यामध्ये अडकून पडणं नाही. त्याच्यामध्ये अडकून पडलात तर तुम्ही अनुभवातून काही शिकत नाही. त्याच्यातून तुम्हाला बाहेर पडलं पाहिजे, तर त्याच्यापासून अलिप्त राहून काय शिकलो ह्याचं तुम्हाला काहीतरी चिंतन करताय. पण तुम्ही त्याच्यातच गुंतला, म्हणजे अनुभवामुळे निर्माण होणारं सुख, त्या सुखोपभोगामध्ये तुम्ही गुंतलात की ते सुख मला कशामुळे मिळालं, हे जे शिकून घेणं असतं ते शिकणं बाजूला टाका. आणि तुम्ही फक्त सुखी होता आणि ते सुख संपलं की दुःखी होता. म्हणजे तुम्ही ह्या दोन परस्पर विरोधी अनुभवातून जाता पण कोरडे राहता शिकण्याच्या दृष्टी. तर म्हणून त्या अनुभवातून जाताना अनुभव घ्यायचा, आनंद घ्यायचा किंवा दुःख भोगायचं, पण त्या आनंदात रमत बसायचं नाही किंवा दुःखामध्ये चुरत बसायचं. त्याच्यातून पलीकडे जाऊन हे दुःख मला का प्राप्त झालं, हे सुख मला का प्राप्त झालं, हे सुख मला भावी आयुष्यात कितपत उपयोगी पडणार आहे, हे दुःख खरोखर मला भावी आयुष्यात टिकणार आहे की याच्यातून मला काही शिकण्यासारखं, हे ही विचार मालिका त्याच्यातून सुरू झाली पाहिजे. तर इट इज गोईंग थ्रू. तर तो अनुभव म्हणजे जो अनुभव आपल्याला काहीही शिकवत नाही तो अनुभव केवळ स्मृतीमध्ये अडकून पडतो, आणि जो अनुभव आपल्याला शिकवून जातो तो स्मृतीमध्ये नसला तरी बरेच काही आपल्याला देऊन जातो. तर ह्या प्रकारे जीवन जगणं ही जीवन कला आहे की अनुभव हा छोटा आहे का मोठा आहे हे महत्वाचं नाही, किंवा कोणतीही गोष्ट तुम्ही करता ती किती महत्वाची आहे किंवा शिल्लक आहे हेही महत्वाचं नाही. ती गोष्ट करत असताना तुम्ही आपण काय करतोय ह्याची तुम्हाला जाणीव किती आहे, तुम्ही कॉन्शियस किती आहात, आणि ते करत असताना माझ्या शक्ती, माझ्या क्षमता मी किती वापरतोय ह्याची जाणीव असते. आणि ती गोष्ट जास्तीत जास्त माझ्या कुवतीप्रमाणे मी चांगली करण्याचा प्रयत्न करतोय हा दृष्टिकोन असतो. हे जमलं तर तो अनुभव गोईंग थ्रू ह्या व्याख्येमध्ये बसतो. नाहीतर आपण दिवसामध्ये कितीतरी गोष्टी करत असतो पण आपण त्या उरकत असतो, ते करून टाकलं म्हणतो आपण, आणि अक्षय का ते टाकलं म्हणजे आपलं ते काहीतरी बर्डन आहे, तर डोक्यावरचं वजन बुवा फेकलं खाली की जरा बरं वाटतं असं वाटणं हा एक अनुभव आहे. आणि डोक्यावर वजन घेऊन जाताना काहीतरी मौल्यवान गोष्टीचं ओझं आपण वाहतो, आणि तो एक माझा अनुभव आहे, तो अनुभव हा माझा प्रिव्हिलेज आहे, मला काहीतरी करण्याची संधी मिळते, शिकण्याची संधी मिळते, अशी भावना त्यावेळी असली तर ते ओझं वाटणार नाही. आपण बऱ्याचशा गोष्टी जीवनामध्ये करतो ते असं ओझं वागवल्यासारख्या करतो, त्यामुळे त्याच्यापासून आपल्याला सुख होण्यापेक्षा त्रास जास्त, किंवा ते केव्हा एकदा संपेल याची वाट पाहत असतो. म्हणजे आपण ह्या कालचक्रामध्ये अडकलेले असतो की हे एकदा केव्हा संपेल, त्याच्यातून मी केव्हा मोकळा होईल, आणि ह्याच्यातून मी कधी मोकळा होतच नाही, कारण माझ्या त्या वृत्तीमुळे मी त्या कालचक्रामध्ये गुंतून पडलेला असतो. त्याच्यातून बाहेर पडायचं तर मला त्या दृष्टीने विचार केला पाहिजे की मी मुळात कशामुळे याच्यात अडकलो. तो विचार न करता केवळ बदल करत जाणं म्हणजे काय, तर आज हे तर उद्या ते, उद्या ते नाही तर आणखी काय. म्हणजे यामुळे काय होतं
मी मग सांगितल्याप्रमाणे सारखे आपण अनुभवाचं रूप बदलत असतो, पण अनुभवाचा दर्जा बदलत नाही. म्हणजे त्या अनुभवातून आपल्याला नवीन काही शिकता येईल हे नसतं, तर अनुभवाची आपण ठिकाणं बदलतो, अनुभवाचं आपण बाह्यरूप बदलतो, पण त्या अनुभवाच्या अंतरंगातून आपल्याला काही वेगळेपण जाणवते का ह्याचा प्रयत्न फारसा नसतो. म्हणजे खोलात जाणं आणि त्याला समजून घेणं हे झालं पाहिजे. शिकण्यामध्ये सुद्धा आपण किती पुस्तकं वाचली हे महत्वाचं नाही. काही लोक दिवसाकाठी आजकाल पुस्तकं आता कमी झाली, आता आपल्याला इतर सोर्स आहे, पण पूर्वी लोक असं की रोज एक कादंबरी संपायची, रात्र रात्र झाकून कादंबरी वाचायची. त्या काळात मी बघितलंय ते नाशिक फडके बिडके ह्यांच्या त्या कादंबऱ्या इतक्या लोकप्रिय असायच्या. लोक रात्री 1-2 वाजेपर्यंत कादंबरी वाचून संपायचे. कादंबरीमध्ये काय असायचं, प्रेमकथा, प्रेमभंग वगैरे ह्याच गोष्टी जास्त असायच्या. शृंगार ठरलेला वगैरे तेवढ्या पुढच्या सगळं वाचून बरं वाटतं, मजा येते, करमणूक होती. पण पुढे काय, आपण त्याच्यातून काही गमावलं का, काही गमावलं नाही म्हणजे गमावल्यासारखंच असतं, या दृष्टीने आपण त्याच्याकडे बरेचदा बघत असतो. पण टिकणारं असं काही त्याच्यामध्ये कमावण्यासारखं आहे का, हे प्रत्येक गोष्टीत जर आपण पाहिलं तर आपल्याला अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा पुष्कळ शिकताय. साधे स्वयंपाक घरामध्ये वावरणारी महिला ही नवीन नवीन काहीतरी करायचे प्रयोग करते आणि त्याच्यातून शिकते. त्यावेळी ती अनुभव समृद्ध होते. पण आजकाल काय झालंय की लोक टीव्ही समोर कोण रेसिपी बघत असतात, रोज नवीन रेसिपी, पण त्या रेसिपी प्रमाणे तुम्ही केलात आणि त्याचा प्रत्यय घेतला तर तुम्ही काहीतरी शिकलात असं म्हणता येईल. नाहीतर ते स्क्रीनवर दिसणाऱ्या जिन्सामध्ये सगळं आनंद घ्यायचा असं व्हायला लागलं तर ते दृष्टी सुकर किंवा ज्यावेळी तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन टेस्ट घेता त्यावेळी सुद्धा तुमच्या त्या जिव्हा लावून जे असतं जिभेची जे ती तृप्ती होते. पण त्या पलीकडे ते जिन्नस कसे बनवायचे, ते जिन्नस दुसऱ्याला खायला घालायचे, त्यांच्याकडून बुवा त्या रुपाली किंवा वैशालीपेक्षा सुद्धा तुमचा जिन्नस छान झालाय असं म्हणून घ्यायचं, असं ज्यावेळी एखाद्या महिलेला वाटतं त्यावेळी तिचं जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होतं. नाहीतर ते वरवरचं राहतं. म्हणजे जीवन कला हा जो आपण शब्द वापरतोय तो त्या अर्थाने वापरतोय की हे जे काही आपण शिकतो त्यातलं आपल्या जीवनामध्ये किती मूर्त ते माहितीच्या स्वरूपात राहत का त्या आपल्या जीवनाला समृद्ध करत. कारण शेवटी उद्देश हा आहे की आपल्यामध्ये ज्या सूक्ष्म क्षमता आहेत त्या क्षमतांना वाव मिळाला पाहिजे. आपल्या आत्म्याला हे वेगवेगळे देह हे कशासाठी त्याने स्वतःभोवती निर्माण केले की त्याच्यातून त्याला त्याच्या ज्या सुप्त क्षमता आहेत त्या व्यक्त करण्यासाठी वाव मिळाला पाहिजे. त्यामुळे आपण त्याविषयी जोपर्यंत जागरूक होत नाही आणि त्या आत्मतत्वाला जी व्यक्त होण्याची संधी देत नाही तोपर्यंत आपण त्या देहांचं फक्त ओझं वाढतो. मला म्हटल्याप्रमाणे जसं कॅरिंग बर्डन ऑफ ऑल दिस स्मृती, स्मृतीचं सुद्धा असंच आहे की आपण त्या स्मृतींचं ओझं बरेचदा वाढतो. कृष्णमूर्ती त्याला अडगळीत पडलेलं फर्निचर आहे. तुमच्या रूम मध्ये बरेचसं फर्निचर असतं पण ते वापरात नसतं, धुळखात पडलेलं असतं, तोडकं तोडकंही असतं त्याच्यामध्ये. कधी तुम्ही आयुष्यात वापरणार नाही पण तरी तुम्हाला ते सोडवत नाही, कोणाला देता येत नाही, ते त्याची दुरुस्ती करावी असं वाटत नाही. हे जे काय आहे त्या स्थितीमध्ये राहायचं, ही जडता आहे, ही तामस वृत्ती आहे. ही जोपर्यंत आपण प्रयत्नपूर्वक दूर करत नाही तोपर्यंत देर इज ऑलवेज रेजिस्टन्स टू चेंज, चेंज फॉर बेटरमेंट ही आपल्यामध्ये अंतरंगामध्ये प्रेरणा जागृत केव्हा होते की आपल्यामध्ये ह्या क्षमता आहे ह्याची कुठेतरी जाणीव अगोदर व्हावी लागते. म्हणजे आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख नो दॅट सेल्फ, त्याचा तो अर्थ आहे की माझ्यामध्ये ह्या क्षमता सुप्त रूपामध्ये आहे, दुसऱ्यामध्ये मला त्या दिसत आहेत, त्या फक्त त्याच्याच नाही आहे तर त्या आपल्यापैकी प्रत्येकामध्ये आहे. त्याने फक्त त्या प्रकट होण्यासाठी जे कष्ट घेतले तसेच कष्ट मी माझ्या पातळीवर घेतले तर ते शक्य आहे याची जाणीव होणं ही पहिली सुरुवात आहे.
ज्ञानाची सुरुवात ते म्हणतात की आपण अज्ञानी आहो याची जाणीव. मला फारसं काही समजत नाही आहे आणि म्हणून मला समजून घेणं आवश्यक याची जाणीव होणं ही ज्ञानाचा जिना चढण्याची पहिली पायरी. आणि हे मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांनी म्हटलेली ही वचने आहेत. म्हणजे त्यांना हे जाणवतं की आपल्याला जे काही ज्ञान झालंय ते किनाऱ्यावर वाळूचे असंख्य कण असतात, त्यातले काही कण आपल्याला समजणं म्हणजे किनाऱ्या समजणं नव्हे, किंवा महासागरामधला एखादा बिंदू त्याची जाणीव होणं म्हणजे महासागर समजणं असं नव्हे. पण त्यावरून आपल्याला महासागराची ओळख पटण्यासाठी त्या बिंदूच्या खऱ्या स्वरूपापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, शीतावरून भाताची परीक्षा असं आपण म्हणतो. त्यावेळी त्या शीताकडे पाहण्याची जी दृष्टी आपण विकसित केली पाहिजे तशीच दृष्टी आपल्याला सेल्फ ऑब्झर्वेशन साठी अंगीकारली पाहिजे. सेल्फ ऑब्झर्वेशन मध्ये काय असतं की आपल्या प्रत्येक लहान सहान अनुभूतीकडे, सेन्सेशन्सकडे, विचाराकडे जाणीवपूर्वक पाहणं. माझ्या मनात विचार उद्भवला तर तो का उद्भवला, कशामुळे उद्भवला, तो उद्भवणं हे हितकारक आहे का अहितकारक आहे, त्या विचाराला मी आणखी बळ दिलं पाहिजे का त्या विचाराकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, तो विचार दाबून टाकणं माझ्या हिताचं आहे का त्या विचाराला वेगळ्या वळणावर देणं आवश्यक आहे का. अशा प्रकारे आपण आपल्याच वेगवेगळ्या कृतीकडे, कृती म्हणजे केवळ शरीराची ऍक्शन या अर्थाने फिजिकल ऍक्शन नाही, तर आपली शारीरिक कृती, आपली वाचा, आपले विचार, आपलं वर्तणूक, सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या ह्या भिन्न भिन्न सूक्ष्म देहांच्या कृती, या अर्थाने कृती हा शब्द मी वापरतोय. तर त्या कृतीकडे आपण ह्या सेल्फ ऑब्झर्वेशन मध्ये लक्ष देतो का. शिकणं ही तिथून सुरुवात होते की ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत यापेक्षाही त्या गोष्टी आहेत याची मुळात जाणीव होणं हे महत्वाचं. म्हणजे इन themselves they may or may not be important, but what is important is I am able to take note of those even small things because they are reflections of something which is more pertinent or more real. म्हणजे ते जे मी म्हटलं ते की आपल्या त्या मूळ अस्तित्वाची आपल्याला जाणीव होणं आणि त्या अस्तित्वाला आपण व्यक्त व्हायला संधी देणं, यासाठी आपले जीवन आहे याची जाणीव ही महत्वाची आहे. ते जागं होणं आहे एका प्रकारे. तोपर्यंत आपण एक प्रकारे निद्रिस्त असतो, म्हणजे फक्त आपण जागृत असतो ते ह्या बाह्य जगाच्या बाबतीत जागृत, त्या बाह्य जगाची सुद्धा आपल्याला पुरेशी ओळख करून घेण्याच्या फंदात आपण पडतो. जसं नाही बरेचदा त्या बाह्य जगाचा माझ्याशी जेवढा संबंध येतो तेवढ्या पुरतच त्या बाह्य जगाचा मला इंटरेस्ट, माझ्याशी निगडीत असलेले माझे कुटुंबीय, माझे जीवलग असणारे माझे मित्र, माझ्या ज्यांच्यावर मी अवलंबून आहे अशा व्यक्ती, एवढ्या पुरतच माझं विश्व हे बरेचदा मर्यादित असतं. आणि त्याचा जो अनुभव असतो तेवढ्या अनुभवावर मी तृप्त राहतो. त्या माझ्या भोवती एक प्रकारे मी घालून घेतलेलं हे कुंपण असतं. त्या कुंपणा पलीकडे जायचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणं हे सुद्धा बाह्य जगामध्ये आवश्यक आहे. अनेक गोष्टी जाणीवपूर्वक माहितीसाठी शिकून घेणं हे वेगळं आणि केवळ त्याच्याशी निगडीत असलेल्या सुखदुःखासाठी त्याच्यामध्ये पडणं हे वेगळं. तर लाईफ इज फॉर लर्निंग असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी ही शिकण्याची प्रवृत्ती त्याच्या जोडीला नेहमी असली पाहिजे. म्हणजे आनंद घेऊ नका असं कोणी म्हणत नाही, आनंद अनुभवावा, अनुभवाची क्षमता आपल्याला निसर्गाने दिलेली आहे. त्यामुळे त्या अनुभवाशी संलग्न असलेली सुखदुःख ही अनुभवली पाहिजे. पण त्या अनुभवातून आपण शिकतोय हे त्याही पेक्षा जास्त महत्वाचं, कारण त्या अनुभवाशिवाय आपल्याला शिकता येईल. म्हणून त्या शिकण्यावर आपला जितका भर राहील तितक्या प्रमाणात आपण आपली ही या क्षमता आहे, आपली जी वैशिष्ट्य आहे ती वैशिष्ट्ये जपली पाहिजे. वैशिष्ट्य म्हणजे काय, प्रत्येक व्यक्ती ही भिन्न असते असं आपण म्हणतो. एवढी इंडिव्हिज्युअल इज युनिक म्हणजे काय, तर आपल्या आत्म्याची ती वैशिष्ट्य आहे. वेगळेपण हे त्या ठिकाणी आहे जे
आपल्या शारीरिक रचनेमध्ये सुद्धा काही ठिकाणी व्यक्त होत असते. जसं आपण पूर्वी म्हणाल्याप्रमाणे आपले थंब इम्प्रेशन, प्रत्येकाचं थंब इम्प्रेशन ते युनिक असतं. प्रत्येकाचे डोळे ते युनिक असतात. म्हणून आपल्या आधार काढण्यासाठी त्याचा आधार घेतात. तर हे जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य हे मुळात आपल्या त्या आत्मतत्वाचं वैशिष्ट्य बाह्य रूपाने व्यक्त होत असते. म्हणून त्याला आपण वाव किती देतो जीवन जगताना हे महत्वाचं आहे. आणि म्हणून ते केव्हा शक्य आहे, ज्यावेळी आपले हे सूक्ष्म देह त्याला व्यक्त करण्यासाठी विकसित होण्याची जीवनातली प्रत्येक घटना ही संधी म्हणून पाहतील, त्यावेळी ते शक्य आहे. म्हणून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे अशा डोळसपणाने आपण पाहिलं आणि त्या संधीचा आपल्या विकासासाठी उपयोग कसा करून घेता येईल या दृष्टीने तिला आपण जर सामोरं गेलो, कारण आपण काय असतं बरेचदा याच्या आड आपल्या आवडीनिवडी येत असतात. एखादी गोष्ट आपल्याला आवडणारी असली तर आपण उत्साहाने ती करतो, दुसरी एखादी आवडणारी नसली तर ती टाळतो. त्यामुळे बरेचदा 50% गोष्टी ह्या आपण अशा प्रकारेच टाळलेल्या असतात नको म्हणून. त्यामुळे एक प्रकारे आपण त्या संधी नाकारत असतो, लाखाडत असतो असं म्हणायला. आणि जे आपल्याला आवडतं त्याच्यातूनही आपण ते आवडतं म्हणून ज्यावेळी त्या स्वीकारत असतो त्यावेळी आपलं सगळं असतं ते त्या आवडीमुळे निर्माण होणाऱ्या सुखाकडे असते, शिकण्याकडे. त्यामुळे त्याचा उपयोग सुद्धा आपल्या विकासासाठी होण्याऐवजी तात्कालिक सुखासाठी होतो. तर या दृष्टीने जर आयुष्यातल्या छोट्या मोठ्या अनुभवातून जाताना आपण जागरूक राहिलो तर दर दिवशी आपण विकसित व्हायला संधी असते. तर प्रत्येक दिवस हा आपण अशा प्रकारे क्रिएटिव्ह गोष्टीसाठी वापरणे हे आवश्यक. क्रिएटिव्हिटी, निर्माण क्षमता ही एनर्जी आहे. ही त्या आत्म्याची एनर्जी आपल्या ह्या वेगवेगळ्या देहातून व्यक्त होत असते. आणि ती जितकी व्यक्त व्हायला आपण संधी देतो त्याप्रमाणेच आपले देह हे विकसित होत असतात. म्हणजे एक प्रकारे आपण प्रत्येक संधीचा वापर करून घ्यायचा प्रयत्न केला तर प्रत्येक वेळी आपले देह हे विकसित होतात. फक्त जे काही आपण करतो ते त्याच्या विकासासाठी पूरक आहे का त्याला प्रतिकूल आहे, विधायक आहे का विघातक आहे, योग्य आहे का अयोग्य आहे, ह्याचा विवेक ठेवणं आवश्यक. संधीचा वापर करायचा, पण तो वापर करताना ही डोळसदृष्टी असली तर आपण स्वतःला त्या प्रतिकूल परिणामापासून अलग ठेवू शकतो आणि विधायक अनुकूल परिणामापासून आपला फायदा करू. म्हणून कायम आपण जागरूक राहिलं पाहिजे. म्हणजे अगदी मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा रामदास वगैरे तेच सांगतात की तुम्ही सावध राहा. कृष्णमूर्ती सुद्धा ते सांगतात बी विजिलंट. तर बरेचदा आपण विजिलंट नसतो, जागरूक नसतो आणि त्यामुळे प्रवाहाबरोबर वाहत जाण्याची शक्यता जास्त असते. प्रवाहामध्ये उडी घेण्याचं धाडस केलं पाहिजे, पण प्रवाहाचा आवेग पाहून कुठं थांबायचं आणि कुठं प्रवाहाबरोबर जायचं ह्याचं आपल्याला फरक करता आला पाहिजे. तो विवेक आहे. विवेकाने जगणं म्हणजे ते की जिथं निसर्ग आपल्याला अनुकूल आहे त्या ठिकाणी निसर्ग शक्तीचा वापर करून घेणं आणि आपल्या शक्तीला जोड देणं. ज्या ठिकाणी निसर्ग प्रतिकूल आहे त्या ठिकाणी घट्ट आहे त्या स्थितीमध्ये पाय रोवून उभं राहणं आणि जे काही आतापर्यंत मिळवले ते टिकवून ठेवणं. ह्या दृष्टीने जर आपण जीवन जगत गेलो तर आपण जीवन कला आत्मसात केली असं म्हणता येईल. तर आपण विकासाच्या मार्गाने आपली वाटचाल चालू आहे असं म्हणता येईल. काल मी ज्या प्रकारचं जीवन जगलो हे अधिक पुढे गेलेलं, समृद्धीच्या मार्गावर पुढे पाऊल टाकलेलं असलं पाहिजे. स्पर्धा ही स्वतःशीच असावी, इतरांशी नसावी. बरेचदा आजच्या युगामध्ये आपले शिक्षण आपल्याला इतरांशी स्पर्धा करायला शिकवत असते. त्याची खरं आवश्यकता नाही. त्याच्यातून उलट काय होतं, त्याच्यातून परकेपणा जास्त वाढतो, शत्रुत्व जास्त वाढतं, अनहेल्दी कॉम्पिटिशन वाढतं. आपण पुष्कळदा त्याला हेल्दी रायव्हलरी, खरं रायव्हलरी कॅनॉट बी हेल्दी, पण रायव्हलरीचं एक प्रकारे ते समर्थन आहे. तर तो दृष्टिकोन हेल्दी असला पाहिजे हे खरं आहे, पण तो
इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःशी तुलना करण्यामध्ये असतो. तर म्हणून आपण आपली वाटचाल कशी चालली, आपण प्रत्येक दिवशी काही नवीन शिकतोय का, किंवा प्रत्येक दिवशी आपण काल जे केलं त्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे करू शकतोय का, यावर भर असला पाहिजे. म्हणजे आपण काय करतो यापेक्षा आपण ते कसं करतोय याच्यावर भर असला पाहिजे. म्हणजे किंवा किती केलं यापेक्षा कसं केलं याच्यावर भर असला पाहिजे. क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर आपलं लक्ष जास्त असलं पाहिजे. कारण क्वालिटी ज्यावेळी तुम्ही लक्षात ठेवता त्यावेळी त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन असते आजच्या भाषेमध्ये म्हणायचं. आणि व्हॅल्यू ऍडिशन केव्हा होते, ज्यावेळी तुमचं दर्जावर लक्ष असते. वस्तू दर्जेदार असली की त्याला भाव चांगला असतो, दर्जा कमी झाला की त्याचा भाव घसरतो. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण व्हॅल्यू ऍडिशन करतोय. अर्थात व्हॅल्यू ऍडिशन ही केवळ बाजाराच्या किमतीशी निगडीत नाहीये. बरेचदा आजच्या मार्केटिंग मध्ये तो भाग जास्त असतो, पण व्हॅल्यू ऍडिशन या अर्थाने की तात्कालिक तुमचा फायदा त्याच्यामध्ये होणं ही व्हॅल्यू ऍडिशन नाही. तर इन द लॉंग टर्म वेदर देर इज व्हॅल्यू ऍडिशन, टिकणारी त्याची मूल्य ही वाढली पाहिजे. तर जीवनाकडे त्या दृष्टीने बघायचं झालं तर व्हर्च्यूज वाढत गेल्या पाहिजे, व्हायसेस कमी होत गेल्या पाहिजे. याच्यावर लक्ष ठेवलं तर या आत्मतत्वाला त्याच्या प्रकटनासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वाव दिला पाहिजे. त्याचं त्या अर्थाने आपल्याला प्रत्यक्ष जीवनामध्ये आपल्याला मूल्यमापन करता येईल की माझ्यामध्ये त्या व्हर्च्यूज किती वाढत आहेत, व्हायसेस किती कमी होत आहेत, आणि एकंदरीत माझं जीवन त्या दृष्टीने किती समृद्ध होत चाललंय. हे अलिप्तपणे पण जीवन जगून आपल्याला करता आलं तर आपण ती जीवनकला साध्य केली. म्हणजे आयुर्विज्ञानापासून योग्य तो धडा घेऊन, योग्य ते ज्ञान घेऊन ते आपण आपल्या जीवनामध्ये उतरवलं आणि आपलं जीवन समृद्ध केलं. म्हणजे आयुर्विज्ञान आणि जीवनकला दोन्ही आपण आत्मसात केल्या असं म्हणता येईल.